नमस्कार. तर बघूयात पुढील 24 तासांचा ताजा हवामान अंदाज. सध्या जर बघितलं तर की वेस्टर्न डिस्टर्बन्स मध्य प्रदेश आणि पंजाबच्या दरम्यान तयार झालेला आहे. अर्थात हा कमजोर वेस्टर्न डिस्टर्बन्स आहे, तरीसुद्धा यामुळे राज्याच्या वातावरणावर परिणाम होणार आहे. सध्या जर बघितलं तर पुढच्या 24 तासांमध्ये आपल्या राज्यामध्ये कोणकोणत्या भागात पाऊस पडणार ते आपण बघूयात. सध्या जर बघितलं तर अरबी समुद्राकडून येणारे वारे आहे ते 30 ते 35 किलोमीटर प्रति तास या वेगाने वारे वाहत आहे आणि मान्सून पुढील 72 तासामध्ये केरळमध्ये दाखल होऊ शकतो. अर्थात मान्सून दाखल झाल्यानंतर केरळमधून प्रगती संथ गतीने त्याची होईल की कशी होईल ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. मात्र पुढच्या 24 तासामध्ये छत्रपती संभाजीनगर, पुणे, सातारा, सांगली या भागामध्ये चांगला पाऊस, हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. त्याचप्रमाणे जर बघितलं तर अकोला, अमरावती, वाशिम या भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे. नागपूरमध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे. इकडे रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये, ठाण्यामध्ये, पालघरमध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे. सांगली, रत्नागिरी, कोल्हापूर, सोलापूर या भागामध्ये सुद्धा पाऊस पडू शकतो. लातूर, नांदेडमध्ये सुद्धा पावसाचा अंदाज आहे. बीड, नगरमध्ये थोडा जर कमी जरी पावसाचा अंदाज असला तरी पाऊस थोडा पडू शकतो. धन्यवाद.